आज मी बनवते राजस्थानची गट्ट्याची भाजी आणि आपल्या महाराष्ट्राची पाटवड्याची भाजी। ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून ना मी आजची ही भाजी बनवत आहे। सगळ्यात पहिले तर बेसन पिठामध्ये थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद टाकून हे पीठ मळून घेतलं घट्ट असं। तव्यावरती कांदा, खोबरं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं, हे सगळं भाजून ना मिक्सरला वाटून घेतलं। नंतर ह्या पिठाचा एक गोळा घेतला आणि पातळ असा लाटून घेतला। त्याच्यावरती हे मसाला सगळीकडे पसरून घेतला। वरतून सुकं खोबरं टाकलं, कोथिंबीर टाकून याच्या अशा वड्या करून घेतल्या आणि याचे रोल बनवून ना एका चाळणीला थोडंसं तेल लावलं आणि हे चाळणीमध्ये टाकून ना वाफवायला ठेवायचं होतं। तसं ही भाजी बनवायची म्हणून ना सकाळी खूप जास्त लवकर उठले होते, कारण ही भाजी ह्या भाजीला ना थोडासा वेळ लागला असता त्याच्यामुळे। तर मस्त इथं तेल लावलं आणि वाफायला ठेवलं। तर हे वाफताय तोपर्यंत म्हणलं दुसऱ्या साईडला भाकरी बनवून घेऊया। तर मी आज तांदळाच्या भाकरी बनवते सकाळी सकाळी। मस्त इथं तांदळाच्या भाकरी झाल्याच्या नंतर ना लगेच भाजीच्या फोडणीला लागले। तर कढईमध्ये थोडंसं लसूण, टोमॅटो टाकलं आणि वाटलेलं वाटण टाकलं। वाटणामध्येच थोडेसे मसाले टाकलेले होते, त्याच्यामुळे जास्त काही मसाले टाकले नाही, एकदम कमी मसाल्यात ही भाजी बनवलेली आहे। तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे। तर मस्त इथं उकळी आल्याच्या नंतर ना याच्यामध्ये वड्या सोडून दिल्या। स्वराच्या पप्पाने मटकी फ्राय केली होती साईडला आणि मी इथं मस्त भाजी बनवली। तर मस्त स्वराच्या पप्पाला डबा भरून दिला आणि असाच व्हिडिओचा शेवट केला। चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।